नमस्कार, मी प्रिया रेसिपी मराठीमध्ये तुमचे मनापासून स्वागत। आज आपण ब्रेड रोल कसा बनवायचा हे पाहणार आहोत। कमीत कमी साहित्यात झटपट बनवून तयार होणारी ही आजची रेसिपी आहे आणि ब्रेड रोल डीप फ्राय जरी केले तरी बिलकुल पण तेलकट नाहीत होणार। तसेच ब्रेड रोल सुपर क्रिस्पी बनण्यासाठी काही टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। लहान मुलांना तर हा प्रचंड आवडेल, कारण हा इतका क्रिस्पी बनवून तयार होतो ना, त्यामुळे लहान मुले हे आवडीने खातील। तसेच 4च्या टायमिंगला स्नॅक्स म्हणून आपण हे रेसिपी ट्राय करू शकतो। तुम्हाला एक मी रोल दाखवते। आवाजावरून आयडिया तर तुम्हाला आलीच असेल, तसेच एक रोल मी तुम्हाला तोडून पण दाखवते। वाव, मस्तच। चला तर मग स्टार्ट करूया आज आपल्या छानशा रेसिपीला। ब्रेड रोल बनवण्यासाठी इथे मी ब्रेडच्या काही स्लाइस घेतल्या आहेत। आता या ब्रेडच्या स्लाइस आहेत ना, त्याच्या आपल्याला चाकूच्या सहाय्याने कडा कट करून घ्यायच्या आहेत। याच पद्धतीने मी राहिलेल्या सर्व स्लाइसच्या पण कडा कट करून घेणार आहे। आता एक मिक्सरचे भांडे घ्यायचे आणि त्यामध्ये हे स्लाइस घालून घ्यायचे आणि आपल्याला ह्याचे ब्रेड क्रम्स बनवून घ्यायचे आहे। इथे ब्रेड क्रम्स बनवून झालेले आहे। इथे मी मीडियम साइजचे 3 बटाटे उकडून त्याची साल काढून ते मॅश करून घेतले आहे। आता यामध्ये जे आपण मिक्सर मधून काढलेले ब्रेड क्रम्स आहे ना, ते घालून घेऊ। तसेच बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा चाट मसाला आणि चवीनुसार मीठ। आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहे। ब्रेड क्रम्स यामध्ये घातल्यामुळे काय होतं ना, जो आपला ब्रेड रोल आहे ना, तो क्रिस्पी बनण्यास मदत होते। आता याचे छोटे छोटे रोल बनवून घेऊ। तर हाताच्या सहाय्याने अशा पद्धतीने आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे। मी तुम्हाला आणखी एक रोल बनवून दाखवणार आहे। ही अगदी सोपी रेसिपी आहे, तसेच लहान मुलांना हे प्रचंड आवडेल, त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। तुम्ही याला तुमच्या आवडीनुसार कोणताही शेप देऊन घेऊ शकता, पण इथे मी रोल आहे त्यामुळे अंडाकृती शेप देत आहे। अशा पद्धतीने इथे माझा दुसरा पण रोल बनवून झालेला आहे। याच पद्धतीने मी इथे सर्व रोल बनवून घेणार आहे। इथे एक बाउल घेतला आहे, यामध्ये 5 ते 6 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले आहे। यामध्ये पाणी घालायचे आणि कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवून घ्यायची आहे। इथे मी ब्रेड क्रम्स पण बनवून घेतले आहे। आता काय करायचे, जो रोल बनवला होता ना, तो कॉर्नफ्लॉवरच्या स्लरी मध्ये डीप करायचा आणि ब्रेड क्रम्स मध्ये घालायचा आणि पूर्णपणे ब्रेड क्रम्स आपल्याला रोलला कोट करून घ्यायचे आहे। आता हा रोल सुपर क्रिस्पी बनण्यासाठी मी आणखी एक वेळेस याला डबल कोटिंग करणार आहे। ब्रेड घ्यायचा, कॉर्नफ्लॉवरच्या स्लरी मध्ये डीप करायचा आणि त्याला ब्रेड क्रम्स मध्ये डबल कोट करायचे। अशा पद्धतीने जर तुम्ही हा रोल बनवला ना, तर हा सुपर क्रिस्पी बनवून तयार होतो आणि लहान मुलांना तर हा प्रचंड आवडेल। त्यामुळे तुम्ही ही रेसिपी ट्राय करायला विसरू नका। अशा पद्धतीने इथे माझा एक रोल बनवून झालेला आहे। एक वेळेस जर ब्रेड क्रम्सचं कोटिंग केलं तर हा रोल क्रिस्पी बनतो, पण डबल कोटिंगमुळे हा जास्त क्रिस्पी बनतो। त्यामुळे ही टिप्स तुम्ही लक्षात ठेवा आणि अशा पद्धतीने ब्रेड रोल बनवायला विसरू नका। इथे माझा दुसरा पण रोल बनवून झालेला आहे। याच पद्धतीने मी राहिलेले सर्व रोल बनवून घेणार आहे। तुमच्याकडे जर गेस्ट येणार असतील तर अशा पद्धतीने तुम्ही पूर्वतयारी करून ठेवू शकता आणि पाहिजे त्यावेळेस हे रोल फ्राय करून देऊ शकता। स्नॅक्स म्हणून ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे आणि गेस्टला पण ही प्रचंड आवडेल। आता इथे मी तेल गरम करून घेतले आहे, त्यामध्ये रोल घालून घेऊ। ज्यावेळेस आपण रोल घालत असतो ना, त्यावेळेस तेल चांगले गरम पाहिजे। आता 4 ते 5 मिनिट मीडियम हीटवर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि रोल फ्राय करत असताना ते सतत हलवत राहायचे, त्यामुळे काय होते ना, त्याला सगळीकडून एकसारखा कलर येतो। इथे 4 ते 5 मिनिट झालेले आहेत आणि ब्रेड रोल पण फ्राय करून झालेले आहेत।
तुम्ही ते बघू शकता, रोलला कलर तर किती सुरेख आला आहे, अगदी परफेक्ट. अशा पद्धतीने इथे माझे सर्व ब्रेड रोल बनवून झालेले आहेत. तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. आणि अशाच नवीन रेसिपीसाठी यूट्यूबवर प्रियाज रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बिलकुल पण ऑइली नाहीत बनत आणि क्रिस्पी बनतात, त्यामुळे ही रेसिपी तुम्ही ट्राय करायला विसरू नका. तुम्ही हा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.